गुड इव्हिनिंग. आज आपण चिन्हांची लयबद्ध मांडणी हा लयबद्ध मांडणीतील शेवटचा घटक पाहणार आहोत. पहा, या ठिकाणी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये 4 चिन्हांचं 3 गट दिलेले आहेत आणि चौथा गट तुम्हाला या ठिकाणी शोधायचा आहे. बघा, पहिल्या आणि दुसऱ्या गटामध्ये काय फरक दिसतोय रे? हे जे चौकोनाचं सिंबॉल आहे ते शेवटी आहे, हे की नाही? आणि बाकीची जी 4 सिंबॉल आहेत त्यानं सुरुवात केली, म्हणजे दुसऱ्या सिंबॉलनं नवीन गटाची सुरुवात झाली, आहे की नाही? बघा, त्रिकोण, वर्तुळ, यम, स्टार आणि शेवटी चौकोन. अगदी याच पद्धतीने बघा, दुसऱ्या गटावरून तिसरा गट तयार झाला. त्रिकोण शेवटी नेले आणि दुसऱ्या सिंबॉल पासून तिसऱ्या गटाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. बघा, इथं जो त्रिकोण आहे तो शेवटी गेलेला आहे आणि दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे जे सिंबॉल आहे ते इथं आलेले आहे. मग आता इथं कसं होणार? हे जे 0 आहे ते शेवटी जाणार, आहे की नाही? आणि दुसरं सिंबॉल यम न सुरुवात, ते स्टार पर्याय सारखं क्रमांक जे 2. त्यानं सुरुवात, पुन्हा पर्याय चौकोन, क्रमांक 2. पुन्हा त्रिकोण. हा, बरोबर आहे. यम, स्टार, चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ. पर्याय क्रमांक 2. आता हे 2 नंबरचं पहा. आता हा एक 5 आपण गट बनवला. मला वाटते एकूण सिंबॉल किती आहेत? चौकोन, पुन्हा तो स्टार, त्रिकोण, वर्तुळ 4च आहे, त्यामुळे 4चाच इथं आपण गट बनवूया. समजा ह्या 4चा पहिला गट, ह्या 4चा दुसरा गट, या 4चा तिसरा गट आणि या 4चा चौथा गट. आता तिसऱ्या गटामध्ये कोणतं चिन्ह राहिलं रे? चौकोन आहे, स्टार आहे, त्रिकोण आहे, म्हणजे वर्तुळ राहिलं. म्हणजे इथं चौथ्या गटामध्ये इथं वर्तुळ येणार. हा, आता पहिल्या आणि दुसऱ्या गटाचं ऑब्झर्वेशन करा. 2 जे डॅश आहेत तिथे काय येणार आहे? वर्तुळ येणार आहे. 3. एका ठिकाणी त्रिकोण येणार आहे. मग त्रिकोण कुठं आणि वर्तुळ कुठं? आता पर्याय क्रमांक 3. तर पर्यायात सुरुवात पहिल्या 3 पर्यायामध्ये त्रिकोणाने झाली, म्हणजे तो त्रिकोणच येणार. आणि शेवटी काय असणार आहे मग? चौकोन ना. पर्याय क्रमांक 2. पण पर्याय क्रमांक 2 जर आपण विचार केला पर्याय क्रमांक तर पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3. एकच मिनिट, ह्याला आपण क्रमांक देऊया रे. 1, 2, 3 आणि 4 असं क्रमांक दिलं. आता इथं 1 नंबरचं, ह्याचा जर गट केला तर इथं 1 नंबरचं आहे ना, इथं 2 नंबरचं आहे. 1, 2, 3, 4 हा इथं गट संपला. पुन्हा पुढे काय होणार? चौकोन, स्टार, त्रिकोण आणि इथं संपणार. इथं 3 आणि इथं 4 घेतलं. मग 3 नंबरचं सिंबॉल इथं काय येणार? त्रिकोण येणार. आणि 4 नंबरचं सिंबॉल काय आहे? इथं वर्तुळ येणार. बरोबर आहे. आणि तिसऱ्या गटामध्ये कोणतं सिंबॉल राहणार इथं? वर्तुळ. म्हणजे त्रिकोण, वर्तुळ, वर्तुळ. पर्याय क्रमांक किती? 3. 3, 1, 2, 4 पर्याय क्रमांक या 3. क्रमानुसार सिंबॉल घेतली. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. आता इथं पण तसं दिसतंय ना. पहिलं जे सिंबॉल आहे ते शेवटी आहे की नाही? पर्याय क्रमांक 2. तसंच इथं करायचं. हे पहिलं जे सिंबॉल आहे ते शेवटी आणि सुरुवातीत नव्हे.
2 असा क्रम येणार. पर्याय क्रमांक 2 1 नंबरला स्टार, 2 नंबरला वर्तुळ, 3 नंबरला चौकोन, 4 ला त्रिकोण आणि गुणिले. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट सुरुवात बघा इथून झाली वाटते ना. त्रिकोण गुणिले आणि थिटा सारखं सिम्बॉल आहे. आणि पहिली ही जी 2 सिम्बॉल आहे ती शेवटी येणार आहे बघा इथे. इथं पण असं करूया, ही 3 सिम्बॉल अगोदर घेऊया, वर्तुळ, त्रिकोण आणि गुणिले. आणि पहिली जे 2 सिम्बॉल आहे ना त्यामध्ये थिटा एक सिम्बॉल आहे आणि चौकोन हे शेवटी. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 5वं पहा. इथं बघा सुरुवातीतनं झाली. बीटा, थिटा, पाय आणि अल्फा शेवटी घेतले बघा. मग इथं पण सुरुवात तसंच करूया. 3 नंबर इथं प्रश्नचिन्ह आहे ना. मग थिटा घेऊया, पुन्हा पाय घेऊया, पुन्हा अल्फा घेऊया आणि हे जे बीटा आहे ते शेवटी घेऊया. कुठं आहे बघा पण? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा बरोबर. पर्याय क्रमांक 3. 6 बघा. समजा ह्या 5चा आपण एक गट बनवला. 1 2 3 4 5. ह्या 5चा आपण दुसरा गट बनवला आणि ह्या 5चा एक तिसरा गट बनवला. आता कोणतं सिम्बॉल पहिल्या गटामध्ये राहते बघा? एक मोकळा सर पर्याय क्रमांक त्रिकोण. 1. कोणतं सिम्बॉल इथे राहते मला सांगा. त्या त्रिकोणामध्ये काय काढलं पाहिजे? सर पर्याय क्रमांक 1. सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1 म्हणजे ह्या त्रिकोणामध्ये टिंब. हा आता बघा पहिला त्रिकोणामध्ये पुन्हा त्रिकोणामध्ये गिरीश. अर्जुन देशमुख माईक बंद कर के रे. इको येतोय माझा. तुम्ही माईक अजिबातच बंद करत नाही. हा प्रश्न 7वा. आता इथं सुद्धा आपण 5चा गट बनवूया. पर्याय क्रमांक 3. इथं 1 2 3 4 आणि 5 आणि शेवटचा 5. आता पहिल्या 5 मध्ये कोणतं सिम्बॉल नाही बघा? मोकळा चौकोन, चौकोनामध्ये भरीव गोल, चौकोनामध्ये तिरपी रेष, पुन्हा 5 नंबरला चौकोनामध्ये दुसरी तिरपी रेष. म्हणजे कुठलं चिन्ह राहिलं रे? चौकोनामध्ये कोणतं चिन्ह? अधिक चिन्ह. बरोबर ना? आता या गटामध्ये काय होणार? मोकळा चौकोन, चौकोनात भरीव गोल, चौकोनात तिरकी रेष येणार अशी. झाला दुसरा गट. त्यानंतर तिसऱ्या गटामध्ये चौकोनामध्ये भरीव गोल येणार. मग हे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बरोबर. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा 8वा प्रश्न. कितीचा गट करूया? समजा आपण 4चा सर गट पर्याय केला. क्रमांक 3. ह्या 4चा गट केला. पहिलं त्रिकोण, दुसरा चौकोन आहे.
बघा, पहिल्या गटात पहिला त्रिकोण, दुसऱ्या गटात पहिला त्रिकोण, म्हणजे तिसऱ्या गटात पण पहिला काय असणार आहे? त्रिकोणच असणार आहे. दुसरा चौकोन, म्हणजे इथं पण चौकोन येणार. आणि इथं चौकोन आहे. 3 नंबरला वर्तुळ आहे. पण वर्तुळ येणार आणि इथं पण वर्तुळ येणार. 4ला वर्तुळ, 4ला वर्तुळ, 4ला वर्तुळ. म्हणजे वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. वर्तुळ, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. आपण 1, 2, 3, 4, 5 चा गट केला. 1, 2, 3, 4, 5 चा गट केला. सर पर्याय आणि क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. दुसरा दुसरा भरीव गोल, म्हणजे इथं पण भरीव गोल. वस्तू की दान 3ला खालचा बाण, 3ला इथं खालचा बाण येणार आणि 3ला खालचा बाण. 4ला उभा आयत, 4ला उभा आयत, इथं पण 4ला उभा आयत. सर पर्याय क्रमांक 2 5ला बघा लक्ष आहे, स्वस्तिक आहे. इथं पण स्वस्तिक आहे, इथं स्वस्तिक आहे. बघा काय म्हणलं? चौकोन, खालचा बाण आणि भरीव गोल. चौकोन, खालचा बाण आणि भरीव गोल. पर्याय क्रमांक 2. बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल? तर पर्याय क्रमांक 1. त्या 6चा पहिला गट. सर पर्याय क्रमांक 1. अल्फा, पाय, बीटा. आता राहिलाय कुठला रे? हे सिम्बॉल बघा, इन्फिनिटीचं सिम्बॉल आहे, ते इथं देऊया. कारण पहिल्या गटामध्ये इन्फिनिटीचं सिम्बॉल नाही. दुसऱ्या गटात कुठलं सिम्बॉल राहते बघा? अल्फा, पाय, बीटा, इन्फिनिटी, वरच्या दिशेनं बाण आहे का नाही? इथं काय येणार? वरच्या दिशेनं बाण आणि चौकोन. पुन्हा अल्फा, पाय, इथं काय येणार? बीटा, इन्फिनिटी, वरच्या दिशेनं बाण, चौकोन. इन्फिनिटी, वरच्या दिशेनं एरो आणि बीटा. बरोबर, पर्याय क्रमांक 1. बघा इथं 5-5 गट तुम्हाला दिलेले आहेत. चौथा 5चा गट कोणता येईल असं विचारलेलं आहे. मी जर क्रमांक दिलेला तर बघा पण या 5 सिम्बॉलला 5 क्रमांक दिला. इथं 5 नंबर घेतला ना, इथे 1 नंबर घेतला. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. काय केलंय सांगा मग? सर शेवटचे सिम्बॉल फर्स्ट शेवटचं सिम्बॉल फर्स्टला घेतलंय, म्हणजे हे सिम्बॉल फर्स्टला घेणार. बर, आणि त्यानंतर 1, 2, 3, 4 यम, त्यानंतर स्टार, त्यानंतर यम स्टार, चौकोन आणि त्रिकोण. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. चिन्हे चक्राकार गतीने फिरतात. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण चिन्हांची लयबद्ध मांडणी हा घटक संपवलेला आहे. आपण लयबद्ध मांडणीला 3 तासिका घालवल्या. अगदी कमी तासाच्या त्या ठिकाणी ह्या तासिका आपण घेतल्या. 15-20 मिनिटांच्या तासिका होत्या. एक दिवशी फक्त अंकांची लयबद्ध मांडणी पाहिली. काल आपण फक्त अक्षरांची लयबद्ध मांडणी पाहिली आणि आज आपण चिन्हांची लयबद्ध मांडणी पाहिली. आता उद्या आपण थोडी ह्याची गणित घेऊया.
उद्या सकाळच्या तासाला काय त्याला म्हणायचं, बरं असू द्या, सकाळी तुम्हाला लक्ष देईल काय घेणार आहे मी ते. इतर गणित घेणार आहे म्हणजे आपल्या ह्याच्यापेक्षा वेगळी, की जी परीक्षेचे येतात ती घेऊया. चालेल, ठीक. कुठे प्रश्न का तो हा, प्रश्न बरोबर आहे, मला तेच म्हणायचं होतं, उद्या आठवतच नव्हता शब्द. उद्या आपण कूट प्रश्न घेऊया, कूट. सर एनएमएमएसचा पेपर पाठची उत्तर पत्रिका अरे ज्यांनी पाठवली त्यांनीच मला पाठवली नाही, बघूया त्यांना कॉन्टॅक्ट करतो. तुम्ही सोडवली मॅथ सोडवला का सेट? हा का दोन्ही मॅथ सोडवला का सेट? बरं असू द्या, दोन्ही सोडवून ठेवा, उत्तर सूची आल्यानंतर तुम्हाला पाठवतो, मग चेक करा.